ताई अगं माझा फोन. हा विद्युत. ताई वाह छान मस्त. खरं सांगू मीच मूर्ख आहे. मी आतापर्यंत हाच विचार करत होतो की ही माणसं फक्त माझ्या आई वडिलांनाच परक समजतात. पण इथे तर ताई खरं तर काही गोष्टी आहे ना तू शिल्पीकडून शिकायला हव्यात. तिला साधी शिंक जरी आली ना तरी ती तिच्या भावाला सांगते. आणि इथे आभाळ कोसळलंय तर एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापर्यंत येऊ दिली नाहीस. ताई लहान जरी असलो ना तरी भाऊ आहे तुझा मी. हे सगळं सहन करायला नाही तुझं लग्न लावून दिलं. अगं त्या ऑफिससाठी किती मर मर मरतेस मी बघितलंय. आणि आता तुलाच ऑफिसमध्ये येऊ नको असं सांगतात हे लोक. काय नाही तू बॅग भर आणि चल. कुठे? कुठे म्हणजे आपल्या घरी. इथे नाही थांबायचं तू. अरे विद्युत काय बोलतोयस तू? आता इथे थांबायची आहे ना काही एक गरज नाहीये. तू चल माझ्या. अरे अरे तू शांत हो रे जरा. का हो सांग ना का हो. अगं स्वार्थी माणसं आहे ती सगळी. आधी मला वाटत होतं फक्त शिल्पीच स्वार्थी आहे. पण नाही आता मला कळलं की तशी आहे कारण ही सगळी माणसंच तिचं खानदानच तसं आहे. त्यांना ना सून नको आहे. त्यांना नोकर हवाय दिवस रात्र त्यांच्यासाठी राबणारा. तू इथे थांबायचं नाही. विद्युत ऐक जरा माझं. मी मुळीच ऐकणार नाही. तुझी बॅग कुठे? नाही तर एक काम करूया तू काहीच घेऊ नकोस. तू अशीच चल. मी बघेन सगळं. जिथे तुला मान नाहीये ना तिथे तुझी थांबायची काहीच गरज नाहीये. ताई तू चल. अरे विद्युत वेडा झालायस का तू? मी नाही तू झाली आहेस. तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? अगं तू त्या ऑफिससाठी किती मेहनत केलीस मी बघितली आहे. आणि चहातून माशी काढून टाकावी तसं त्यांनी तुला बाजूला केलं. तुझा नवरा समजतो काय ग स्वतःला? घरच्या लक्ष्मीला बाजूला ठेवून हा कसला धंदा करणार आहे? विद्युत तू त्यांच्याबद्दल बोलतोस तर जरा विचार करून बोल. तू मलाच थांबव. मलाच बोल. अरे का करतील ना ते असं? शिल्पी म्हणाली म्हणून. अगं तिला डोकं नाहीये पण याला समजायला नको. ती काहीही बोलते आणि ऐकतो. अगं मान्य आहे तो तिचा भाऊ आहे. पण तुझा नवरा आहे ना. नाच ना बहिणीला डोक्यावर घेऊन नाच. पण बायको म्हणून तुझा विचार करायला नको का त्याने? विद्युत मी तुला सांगितलंय यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. हौस म्हणून नाही बोलत आहे मी. तुझ्यासाठी जीव तुटतो ना म्हणून चिडचिड होते माझी. मग नको करूस ना चिडचिड. विद्युत अरे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं गरजेचं आहे का सांग मला? कारणही तसंच आहे ना. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की तुला काहीच त्रास होत नाही. होतो ना मलाही त्रास होतो. वाईटही वाटतं. पण मला आजच्या दिवशी घरी वाद नको आहेत म्हणून तू गपचूप घरात बसलीस. ठीक आहे तुला जे वाटतं ते तू केलंस ना. आता मला जे वाटतं ते मला करू दे. तू इथे एक सेकंद सुद्धा थांबायचं नाही. तू चल माझ्यासोबत. विद्युत अरे ताई तू प्लीज. फोन वाजतो. साखी विद्युत शिल्पीचा फोन आहे. मग तिला सांग की तू तिच्यामुळे हे घर सोडून चालली आहेस. अरे तू. हा बोल शिल्पी. हॅलो वहिनी तू आत्ताच्या आता इथे ये. इथे म्हणजे? इथे ये म्हणजे इथे दादाच्या ऑफिस मध्ये ये. लवकरात लवकर ये. मी आणि अगं असं काय करतेयस? किती प्रश्न विचारतेयस? मी म्हंटल ना तुला लवकरात लवकर इथे पोहोच म्हणून. शिल्पी अगं मी तिकडे आलेले तुला चालणार आहे का? कारण तूच म्हणाली होतीस ना की मी. ऐक ना वहिनी
मी स्वतःहून तुला फोन करून सांगते ना तू इथे ये म्हणून, मग ऑफकोर्स मला चालणार आहे तू आलेली. प्लीज आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस. मला तू आज आत्ता इथे हवी आहेस. लवकर ये. मी येते. पोच लवकर. बाय. तुमची वहिनी आचारी आहे? हो. विद्युत, शिल्पीने मला बोलवलंय. हो, अरे तीच मला म्हणाली की मी तिला तिथे हवी आहे म्हणून. पाहिलंस, उगाचच त्रागा करून घेत होतास तू. शिल्पी तशी मनाने खूप चांगली आहे रे. तिला आत्ता वाईट वाटलं असेल खरं तर की काय आपण आपल्या वहिनीला बोललो. शिल्पीला असं वाटणं शक्यच नाहीये. अरे तुझ्या समोरच फोनवर बोलले ना मी तिच्याशी. चल, मला आता निघायला हवं. माझी पर्स. विद्युत, चल. एक काम करतो, मी तुला ड्रॉप करतो ताई, म्हणजे माझा विश्वास बसेल. बरं, पण निघ आता, चल लवकर. श्रेयस, हा. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू. आता बराच वेळ झालाय रे, येतो आम्ही आता. अरे नाही, एक मिनिट थांबा, तुम्ही जरा 2 मिनिटासाठी थांबा. मी आलो. आई, एक मिनिट आलो. काय चाललंय? माझे क्लायंट सगळे चाललेत परत. त्यांना आपण काहीच दिलं नाही. नाश्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. अरे कुठून द्यायचं? केटरर आलाच नाहीये. शिल्पी काहीतरी करते. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आणि काय करते शिल्पी आता? काय करते ते नेमकं मला माहिती. तुम्ही लोकांनी ना गोंधळ घालून ठेवलाय सगळा. जा आता बघ काहीतरी. हा. आता मी काय करू? बसला ना तुझा विश्वास आता? तू इथे आलीस ना, यातच मला समाधान आहे. काळजी घे. मी जाऊ? निघते, मी उशीर होतो. ये वहिनी, हे बघ, हा सगळा घोळ आहे. अगं, ज्यांना सगळं करायला येतं ती माणसं आली नाहीयेत आणि ज्यांना अजिबात काही येत नाही ती येऊन बसली आहेत. ताई, तरी बघा मी बटाटे उकळून ठेवले. ताई प्लीज जरा शांत बसा. वहिनी, तिकडे दादा ओरडतोय. जर गेस्टला वेळेत स्नॅक्स नाही दिलं तर दादा आता काय करेल माहिती नाही. प्लीज तू थोडी हेल्प कर ना. तू बघ आता काय करायचं ते. शिल्पी, तू जा, मी बघते सगळं. हं? ताई, तुम्ही आचारी आहात? हो. एक मिनिट हा. हो, इकडे या ना. या तुम्ही. काय चाललंय तुझं? मला खूप टेन्शन आलंय. आचारी नाही मिळालं तर सगळा गोंधळ होईल. हे सगळं तुझ्या मूर्ख मुलीमुळे होत आहे. काल मी टाहो पुरून ओरडून सांगत होतो तुला, पण तुला 5 कडे दारावर बांधणं जास्त महत्वाचं वाटत होतं. तर लोकांना तेच खायला घाल. हाय, शिल्पीच्या नादी लागून तू आपलं डोकं गहाण ठेवून निर्णय घेतेस. तुम्ही मला का दोष देताय? कठीण आहे तुझं. ताई, ते राहू दे. तुम्ही मसाल्याचे डबे आणा. द्या. थांबा. सॉरी, ते फोडणीचं सामान पण द्या ना. अहो दादा, किती हळूहळू करताय. लवकर लवकर करा, उशीर होतोय. अगं, ओरडायला काय झालं तुला? अगं तू कधी आलीस आणि इथे काय करतेस? अगं, शिल्पीने बोलावलं. तो आचारी आला नाही ना. काय? आत्याने हे सगळं करून घेण्यासाठी तुला इथे बोलवलं? अनबिलिव्हेबल यार. आत्या असं कसं वागू शकते? आणि माहिती आई, तिने सकाळपासून एकही काम इथे नीट केलेलं नाहीये. नुसती ठुमुक ठुमुक करून मटकते. मयू, असं नाही बोलायचं कुणाबद्दल. ताई, जरा त्या मिरच्या द्या ना, डेट काढ. आई, मी तिला सकाळपासून सांगत होती तुला बोलवायला, तर तिने नाही बोलवलं. आणि मला सांग, तू डिरेक्टली इथे कशी आलीस? तू बाहेर असायला हवं ना आई सगळ्यांसोबत. त्यांना माहित पण नाहीये तू आली असते. तू चल पहिली तिकडे. मयू, बाबांच्या ऑफिसचं उद्घाटन आहे ना, आणि पाहुणे असे उपाशी गेलेलं बरं दिसेल का? मी तर खुश आहे, काही का असे ना.
कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने माझ्या गणूने मला इथे पाठवलं. बरं, मग मी पण मदत करते तुला. हा, ते केस अगोदर पाठी घे. हे घे, हात पुस आणि बस इथे. दे. घे इथे. तर आम्ही येतो आता श्रेयस, बराच वेळ झालाय तर. असं कसं जाणार तुम्ही? हे घ्या. काहीच न घेता बरं नाही दिसत. हे घ्या दादा. अरे हो हो पोरांनो, सोडा तुम्ही आतमध्ये जा. चला अरे हळू. घ्या घ्या घ्या. अश्विनी इकडे. अगं तू का आलीस इकडे? अगं तुला काय प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आहेत का? आणि हे सगळं करायला शिल्पीनी माणसं ठेवली आहे तिकडे. आता तुला बघितलं आणि हिने तमाशा केला तर काय करू मी, सांग मला. अगं काय, कुठेस तू? चल ना, तिकडे पण प्लेट्स द्यायच्या आहेत. अगं मी आधी प्लेट्स तर घेऊन येते. बरं ये लवकर ये. काय? अहो मला शिल्पीनेच बोलावलं होतं. बघा बाबा, आता कळलं ना तुम्हाला, माझ्या आईशिवाय काय होऊ शकत नाही. राहू दे, चल मला मदत कर, प्लेट्स घेऊन येऊया. मयुरी, अगं ये ना लवकर. जरा बाजू. सॉरी हा, उशीर झाला. थँक्यू. घ्या. केटरिंग खूप छान आहे. आणि पदार्थाला तर अप्रतिम चव आहे. खरंच अगदी घरगुती जेवणासारखी चव आहे. हो ना, आजकाल असं कुठे मिळतं? काही स्पेशल ऑर्डर दिली आहे का? नाही म्हणजे फूडच्या बाबतीत ना मी खूप चुझी असते. म्हणजे मेन्यू एकदा ठरला की मग ते कुणाला बनवायला द्यायचं वगैरे हे सगळं मी व्यवस्थित ठरवत असते. हे सगळं तुम्ही शेफ कडून बनवून घेतलंय का स्वतः बनवलंय? मी स्वतः बनवले. तुमच्या केटरिंग सर्व्हिसचं नाव काय आहे? आम्ही पण याच एरियात राहतो, पण याआधी कधी तुमच्याबद्दल ऐकलं नाही. अरे बापरे, पाणी देताना. थँक्यू. मला त्या ह्यांची कॅटरिंग सर्व्हिस सुद्धा खूप आवडली. किती आपुलकीने काळजी घेत आहेत ना. खरं. अहो या ना. एक्सक्यूज मी, मला आणखी एक वडा मिळेल का? हो म्हणजे काय, वडा हवाय त्यांना. थँक्यू. एक काम करा, तुम्ही मलाही द्या. घ्या ना. यु नो श्रेयस, माझं डाएट चालू होतं, पण मी आता 7 वर्षांनी वडा खातोय. आणि तुला सांगतो, वडा एवढा चांगला आहे ना की मी पुन्हा पुन्हा मागून खातोय. खरंच या ताईंनी तर जादूच केली आहे बघ. काय कमाल केली वडे, काय सांगू तुला. कुठून बोलवलं तू यांना? या ऍक्च्युली ताई. वडा हवाय का तुम्हाला? नाही नाही ताई, तुम्ही अजून मला नाव नाही सांगितलं. माझं नाव अश्विनी वाघमारे कुठे आहेत? एक मिनिट. काय झालं? अश्विनी वाघमारे कुठे आहेत? मला त्यांना डिलिव्हरी द्यायची. ऑफिस माझं आहे, माझ्याशी बोला. ऑफिस कोणाचंही असू द्या, मला अश्विनी वाघमारेंनाच भेटायचंय. अश्विनी. हा, ह्याच आहेत त्या अश्विनी वाघमारे. हो ताई, तुम्ही त्या दिवशी दुकानात आला होतात ना, की तुमची खुर्चीची डिलिव्हरी घेऊन आलोय मी. यावर सही करा. अश्विनी, कोण आहे हा माणूस आणि काय हे सगळं? अहो अच्छा, तुम्हीच आहेत का या खुर्चीचे धनी? एकदम बेस्ट चेअर चॉईस केली आहे ताईंनी. 2 तास बघत होत्या. साहेब, तुम्ही या चेअरवर बसलात ना, एकदम राजा दिसणार, राजा.
दादा अगदी वेळेवर खुर्ची आणून दिली का तुम्ही? हे पकडता का पेढा? अहो, नवीन बिझनेस आणि ऑफिससाठी खूप खूप शुभेच्छा. या ना. अरे वा वा वा, म्हणजे या तुमच्या मिसेस आहेत का? वडे तर इतके चवदार बनवले होते, खूपच छान. अँड व्हेरी थॉटफुल गिफ्ट, व्हेरी नाईस. आणि आम्हाला जर असं कधी वाटलं की वडे खावे तर आम्ही तुमच्या घरी नक्कीच येऊ. हो, वडे कशाला, तुम्ही जेवायलाच या ना. श्रेयस, देवासारखी धावून आली अश्विनी, नाहीतर काय झालं असतं आज कोणास ठाऊक. मला तर धडकीच भरली होती. एवढ्या लोकांना काय द्यायचं काय कळतच नव्हतं. हो ना. आणि बटाटे वडे तर कसे पटापट संपलेत ना. आणि मागून मागून खाल्ले सगळ्यांनी. अरे एक खाऊन गप्पा बसूच शकत नाही ना. असे वडे करते अश्विनी. शिल्पी, तुला कळलं का तो आचारी का नाही आला? नाही, आला असता तरी काय फायदा नव्हता, कारण तुझ्यासारखे बटाटे वडे त्याला जमलेच नसते. खरंय. पण ते सोडा, आई तिकडे आली हे किती छान झालं ना. हो, ते तर आहे. आणि क्लायंट्स खूप खुश झाले बाबा. सगळ्यांना ऑफिस खूप आवडलं. मला तर खुर्ची फार आवडली. काय दिसत होता तू. आणि या सगळ्यांचं क्रेडिट अश्विनीला जात आहे. डेफिनेटली अश्विनी, तुझ्यामुळे सगळं नीट पार पडलं. थँक्यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. आहेत ना सगळे घरात? हा, वाटलंच होतं. हा घेतोय. वहिनी, मला पण एक कप चहा आणते. पीटर भाऊ, तुमच्यासाठी सुद्धा आणते. नाही, मला नको. बर. पीटर, पटकन तिघींना फॉर्म दे. काय आता? कसले फॉर्म रे? मिसेस आश्रय सोसायटी ही स्पर्धा घेतोय आपण गणपतीच्या निमित्ताने, आणि त्याचा इन्चार्ज मी आहे. तुम्ही तिघींनी फॉर्म भरायचा. हा, असलं काय मला जमायचं नाही. फायनली मी भाग घेऊ शकते अशी एकतरी स्पर्धा घेणार आहेत बाबा आपल्या सोसायटीत. वहिनी, तुम्ही पण फॉर्म भरायचा. मी नाही हो, मला हे सगळं नाही जमणार. नाही. का? मला तर असं वाटलं की तू करू शकत नाही. असं कुठलंच काम या जगात नाहीये. ते तर आहेच. बबन काका, आम्ही पण भाग घेतला आहे. मी पण, आणि मी डान्स करणार. तुमच्या दोघांनाही ऑल द बेस्ट. पहिला नंबर काढायचा. हा. आजी, आजोबा, मामा, मामी, तुम्ही यायचा सगळ्यांनी? हो, आम्ही सगळे येणार बेटा. आणि आमच्या कॉम्पिटिशनला पण येणार ना सगळे? हा दादा. नाही नाही, तुझ्या कॉम्पिटिशनला नाही येणार. सॉरी. का? हे कॉम्पिटिशन आहे मिसेस आश्रय सोसायटी म्हणे. चल. ए भाई, अरे का मी काय क्रिकेटची मॅच भरवतोय का? ती भरवली असती तर आलो असतो बघायला. हा म्हणजे कॉमेडी शो असणार आहे. उगीच हसायला येईल. प्लीज हा, इतकं कमी लेखायची गरज नाहीये. एकदम करेक्ट. मग काय? ए भाई, अरे मी इन्चार्ज आहे त्या कॉम्पिटिशनचा. असं फालतू फालतू काम नाही करत मी. हा, ठीक आहे, चला मी येतो. पण मी कोणाच्या तोंडावर हसलो तर मला नंतर बोलायचं नाही, आधीच सांगतोय. आई, तू भर ना ग फॉर्म.
ए मी सांगितलं ना तुला, मला हे असं सगळं नाही जमत मयू. पण तुला कसं माहिती? तू तर कधी भाग घेतलाच नाही. अश्विनी, तू भाग घ्यायला हवास.